नमस्कार, मी साईनाथ सावंत. नॉलेज गेन फाउंडेशनच्या या नवीन एपिसोडमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज या नवीन एपिसोडमध्ये बारामतीवरून इतक्या दुरून एक खास व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी अनेक खाचखळग्यातून आपला प्रवास सुरू केला होता. त्याच्यानंतर ते डायरेक्ट सेलिंग ह्या उद्योगात आले आणि त्यांच्या आयुष्याला एक प्रकारची स्थिरता आली. त्यांनी खूप संघर्ष केला आहे. संघर्ष ते यश, एक अथक प्रवास. त्यांचा अथक प्रवास आजही चालूच आहे, पण ते आता यशाच्या वाटेवर मार्गक्रमण करताना दिसत आहेत. मग यांच्या या संघर्षातला तो भाग आपल्याला जाणून घ्यायला आवडेल नक्कीच, ज्याच्यामुळे त्यांना जो काही त्रास झाला तो त्रास आपल्याला सुद्धा होऊ नये म्हणून. तर आज या नवीन एपिसोडमध्ये मी तुमच्यासमोर अशा व्यक्तिमत्वाला घेऊन आलो आहे ज्यांचं नाव आहे बापूसाहेब कोळेकर साहेब. बारामती स्थित ही व्यक्ती यांचं आत्ता ग्राहकांचं संघटन सर्वदूर पसरलेलं आहे. नेटवर्क म्हणजे जाळं सर्वदूर पसरलेलं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्या नेटवर्कमध्ये उलाढाल होते आहे आणि त्याचा त्यांनाही फायदा होतो आहे. पण तो फायदा एका रात्रीत मिळाला का? नाही. त्यांनी सुरुवात केली, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि येणाऱ्या सगळ्या अडथळ्यांना पार करत ते मार्गक्रमण करत राहिले. त्यांनी वाटेत अर्ध्या रस्त्यावरून डाव मोडला नाही, सोडला नाही. आज अशा व्यक्तिमत्वाकडून त्यांच्या या जीवन प्रवासातील काही यशाची रहस्य आपण जाणून घेणार आहोत. तर आपण स्वागत करूया आजच्या पाहुण्यांचं. बापूसाहेब कोळेकर साहेब. साहेब नमस्कार. नमस्कार सर. नमस्ते. आज आपण आम्हाला इथे आपला वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. या इंडस्ट्रीमध्ये तुमचा प्रवास गेली अनेक वर्ष चालू आहे, पण आमच्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये कसे काय आलात, येण्यापूर्वी नेमके कुठले उद्योग किंवा काय व्यवसाय करत होतात की नोकरी करत होतात, तुमचं पूर्वायुष्य काय होतं या व्यवसायात येण्यापूर्वी, आणि मग या व्यवसायात आल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीचा संघर्ष केला हा आम्हाला टप्प्याटप्प्याने जाणून घ्यायला आवडेल. तर आम्हाला तुमच्याबद्दल थोडी माहिती. नक्कीच सर, नक्कीच. प्रथमतः मी सावंत सर तुम्हाला मी धन्यवाद देतो की तुम्ही हे जे नॉलेज गेन फाउंडेशनचं काम करताय आणि संघर्ष ते यश हा जो एक आपल्या मराठी माणसांपर्यंत हा पोहोचवण्याचा जो संदेश आहे, अगदी खूप मनापासून धन्यवाद तुम्हाला करतो की तुम्ही जो आपला मराठी माणूस, या मातीतला माणूस, ह्यांना वरती घेऊन जाण्याचं काम तुम्ही करताय. आणि तुमचं सुद्धा मी मनापासून कौतुक करतोय की तुम्ही अगदी मिलिटरीचं जॉब करून तुम्ही रिटायरमेंट नंतर एक अतिशय चांगलं काम या इंडस्ट्रीला आणि भलं मोठं योगदान देण्याचं काम करताय. एकच दुरुस्ती करतो फक्त, मी मिलिटरीमध्ये नव्हतो, मी पोलीस डिपार्टमेंट. हरकत नाही, दुरुस्ती. तर तुम्ही पोलीस खात्यातून रिटायरमेंट घेऊन ह्या एक डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीला प्रमोट करताय. आणि एक माझ्यासारखा एक छोट्या गावातून काम करत अतिशय उच्च पदावरती गेलेल्या व्यक्तीला तुम्ही मला बोलवलं, मला खूप धन्यवाद वाटला. त्याबद्दल मी तुमचं मनापूर्वक स्वागत करतो, धन्यवाद देतो सर. आणि जो तुम्ही प्रश्न मला मांडला की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय करत होता, हे मला सांगायला सुद्धा खूप आनंद वाटतोय की सर माझी जर तुम्ही बघितलं सर की मी या इंडस्ट्रीमध्ये येण्याच्या अगोदर तसं मला ह्या नेटवर्क मार्केटिंग मध्ये येण्याबद्दल मला असं वाटायचं की यार माझ्या जिंदगीमध्ये मला काहीतरी वेगळं करायचंय, परंतु दिशा नव्हती, सापडत नव्हते. मग असं काय झालं की मी सुरतमध्ये जॉब करत होतो. सुरतला माझ्या शाळा माझी झाली मामाच्या गावी. मामांनी मला शिकवल्यानंतर मी असंच एका माध्यमातून सुरतला गेलो. पण सुरतला मी ट्रान्सपोर्टला मॅनेजर म्हणून काम केलं. पण त्या काम करत असताना तेथील जे सेट होते भावनादास बळीप सर, की त्यांच्या माध्यमातून मला एक खूप चांगला संदेश मिळाला की त्यांचं नेहमी म्हणायचं असतं की नशिबात असेल तेच मिळतंय. आणि तीच प्रेरणा घेऊन मी माझा चालत राहिलो. त्याच्यानंतर मी काही दिवसांतर गावी आलो. गावी आल्यानंतर मला असंच. तुमचं मूळ गाव बारामती? मूळ गाव लाटेगाव माझं, बारामती आहे.
छोटं गाव आहे माझं, पण ते आता प्रत्यक्ष आहे की माझ्या गावचं आईसाहेब म्हणून एक प्रसिद्ध देवस्थान आहे की खूप त्यांची ख्याती आहे आणि मी त्यांच्या पालखीला सुद्धा जातो. अशा गावामधून मी राहतो आणि त्या गावात आल्यानंतर मग मी परत बॅक हिस्ट्री बारामतीला जॉब करायला चालू केलं. पण मनामध्ये असं होतं की काहीतरी वेगळं करायचंय, काहीतरी वेगळं करायचंय. मग त्यावेळेस काय झालं, एक इन्व्हेस्टमेंट सेक्टर मधली नावाची कंपनीमध्ये मी जॉईन झालो. आमच्या नातेवाईकांच्या माध्यमातून जॉईन झालो, कारण त्यावेळेस माझं वय कमी होतं. म्हणजे पूर्वी कसं होतं की मामा मावशी किंवा मामा कोणी करताय म्हणून चला करूया आपण. मग ती कंपनी केली. त्याच्यानंतर ती थोडीशी लॉसेस मध्ये गेली. ते गव्हर्नमेंटच्या काही रूल्स म्हणून ते बंद झाले. नॉन बँकिंग सेक्टर जे आहे ते बंद झालं. पण त्यावेळेस मित्र मला थोडस इलेक्शन मध्ये जावं लागलं, आमच्या वडिलांच्या आणि आमच्या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार. आणि त्या इलेक्शन मध्ये मला एक सीख मिळाली. एक माझे मित्र आहेत सचिन खराटे, खूप चांगले मित्र आहेत. तर त्यांनी मला एक गोष्ट त्या इलेक्शन मध्ये शिकवली गेली की नशीब आपल्या हातात असतं. सर मला सांगायचं, अगोदर जे वाक्य ऐकलं होतं सरांच्याकडून त्या की नशिबापेक्षा जास्त मिळत नाही. आणि या सरांच्याकडून तुम्हाला हा संदेश मिळाला की नशीब आपल्याच हातात आहे, आपण ते घडवायचं. म्हणून मग मी काय करायचं ठरवलं की तिथंही सर काय झालं माझं की नॉन बँकिंग सेक्टर केलं. त्याच्यानंतर एक श्रीराम म्हणून इन्व्हेस्टमेंट कंपनी केली. तिथेही ते थोडेसे गव्हर्नमेंटच्या रूल्स रेग्युलेशन आले, बंद झाले. आता ते असं होतं की सर आम्ही बी ती कंपनी निवडायला चुकलो होतो, कारण की माहित नव्हतं कोणती कंपनी निवडायची वगैरे. त्याच्यामुळे ते आमच्या काही गोष्टीमुळे आम्ही ते केलं. ते गव्हर्नमेंटच्या काही लॉ आले त्याच्यामुळे त्या बंद थांबवण्यात रिस्ट्रिक्शन्स. त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे आम्ही खूप पेस्टेज मध्ये गेलो सर. खूप म्हणजे मी खूप लायबिलिटी मध्ये आलो, टेन्शन मध्ये आलो. आणि त्यानंतर असं वाटलं की यार मला काहीच नाही करायचं. खूप टेन्शन मध्ये गेलो. मग शेती करायची ठरवली. मी शेती केली गावाकडे. शेती करत असताना असं टेन्शन यायचं रोज की यार काय करायचं. पण मनामध्ये प्रश्न खूप यायचे. पण मनामध्ये एक विचार यायचा, सर आपलं जिथं हरवलंय ना तिथं आपण शोधलं पाहिजे. तिथं शोधलं पाहिजे. कारण की मी 4-5-6 वर्ष ह्या इंडस्ट्रीला दिलं, नॉन बँकिंग सेक्टर मध्ये केलं, पण मला तिथे यश नाही मिळालं. कारण परत मी शेवटी असं वाटलं की यार मी सुरुवातीला शेती करत होतो, नंतर ती कंपनी करायला लागलो, परत शेती करायची. मी तिथेच आलो आणि मग माझ्या मनात विचारलं, कारण शेवटी कसं असतं कमवणं बंद झाल्यानंतर घरून बी काही लोक वाटतं ना प्रत्येकाला की पैसा आला पाहिजे. आणि मग माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला की यार आपलं जिथं हरवलंय आपण तिथे शोधलं पाहिजे. आणि मला तर सीख मिळालीच होती की नशीब आपल्या हातामध्ये असतं. मग नशीब आपल्या हातामध्ये असतंय म्हणून मग मी ते काम करायला चालू केलं. म्हणजे त्यावेळेस मला माझे राम भिलारे सर ज्यांनी मला हा डायरेक्ट सेलिंगची कंपनी दाखवली आणि मी ती कंपनी बाय चॉईस जॉईन केली, निवडली बाय चॉईस निवडली. कारण त्यावेळेस मला पूर्णतः नॉलेज आलं होतं की कंपनी कोणती निवडायची. आणि मला एक गोष्ट अशी झाली होती सर या 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये की चांगलं वाईट कंपनी कशी निवडायची आणि कसे सिलेक्शन करायचं डायरेक्ट सेलिंग. म्हणून मी भारतातली पहिली डायरेक्ट सेलिंग कंपनी जिचं प्रोफाईल स्ट्रॉंग आहे, जिच्याकडे घरात लागणारे सर्व प्रोडक्ट आहे, जी कंपनी चालवणारा ग्रुप करोडोचा ग्रुप आहे, अगदी 120 देशामध्ये त्यांच्या ग्रुप आहे. आणि ज्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा या डायरेक्ट सेलिंगचं मूळ रोवलं गेलं, ही कंपनी मी निवडली. आणि त्या दिवसापासून मी ती कंपनी रन करायला चालू केली. आणि मला माहित होतं मी जर चांगलं केलं तर त्याचं फळ नक्की मला चांगलं येणार. कारण मी जर चुकीचं निवडलं तर मला उत्तर चुकीचं 100% मिळणार. मग अशा परिस्थितीमध्ये सर, आणि अगदी याच्यामध्ये एक गोष्ट म्हणजे अशी की सर या इंडस्ट्री मधला हा माझा सेकंड बर्थ आहे. सेकंड बर्थ म्हटलं तर चालेल, म्हणजे दुसरा जन्म आहे माझा, पुनर्जन्म आहे. कारण की मी या इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस मागच्या इन्व्हेस्टमेंट कंपनी करत असताना मी आत्महत्या करायचा सुद्धा निर्णय घेतला होता. एवढी मोठी लायबिलिटी आली होती. मानसिक दडपण होतं, खूप टेन्शन होतं, लोकांचं खूप टेन्शन होतं. पण मी एक विचार केला, चला ठीक आहे आपण तर कुणाचा 1 रुपया नाही, मग आपण इतकं काम असं करायचं की जेणेकरून आपल्याला कुठला प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. म्हणून ही डायरेक्ट सेलिंग कंपनी माझी जिंदगी बनवली नाही सर, माझी जिंदगी वाचवली, सावरली माझी जिंदगी. हे मला तुम्हाला या डायरेक्ट सेलिंगच्या मध्ये याच्या निमित्ताने तुम्हाला सांगायचं की डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री लोकांची जिंदगी वाचवायचं काम करते, त्याच्यातलं मी एक आहे. मग असंच माझे
माझी जर्नी स्टार्ट झाली सर माझी. असंच मी काम करत गेलो, सक्सेस मिळत गेले, पुढे करत गेलो अशी. तर मग तुम्ही ह्या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये ज्या कोणी गुरुमुळे तुम्ही आलात, आल्या आल्या सहज यश मिळालं की तुम्हाला संघर्ष करावा लागला? नाही, खूप संघर्ष करावा, खूप संघर्ष. कारण की ज्यावेळेस मी ही कंपनी निवडायचं प्लॅनिंग केलं होतं, जे माझे राम भिलारे सर अपलाईन आहेत, डी कांबळे सर, ज्यांनी मला हा मार्ग दाखवला. सर मी एकतर असा विचार केला होता की मला कोणती कंपनी करायचीच नाही, आता बस झालं या क्षेत्रापासून, बस नको कानाला. कारण की मी खूप कंपनी, माझे मित्रही करत होते हे सगळं. म्हणजे मला असं वाटलं होतं की ह्या सगळ्या लबाड कंपनी असतात. बरोबर. म्हणजे स्वतः फक्त ते 100ची वस्तू हजारांनी विकतात, एवढंच चालतंय. हे मनात अशा बऱ्याचशा भ्रामक कल्पना होत्या. त्याच्यामुळे मी थोडस त्या गोष्टीला थोडं लांब होतो. मग मी काय केलं सर, मला ते ज्या कंपनी मी आता करतो त्याच्या मला प्रोडक्ट खूप आवडले. प्रोडक्ट आवडल्यानंतर दैनंदिन गरजेचे प्रॉडक्ट, दैनंदिन गरजेवर मी एक विचार केला की ही कंपनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काम करणारे जे रोज वापरण्याच्या वस्तू देते, म्हणजे आपला कुठं लॉस नाही. म्हणजे साबण, शॅम्पू, पेस्ट हे प्रत्येक व्यक्ती लागणार आहे. म्हणजे आणि महत्वाचं मला हा डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस आवडण्याचं बी कारण की याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट काहीच नाही, माझ्याकडे पैसाही नव्हता आणि मला याच्यातून. आणि सर ज्यावेळेस माझ्यावरती 12 करोडची लायबिलिटी होती, कारण मी ह्या कंपनीमध्ये सदस्य नाही आलो, मी बाय चॉईस सर्च केली. आणि एक माझ्या लाईफ मध्ये असा एक किस्सा होऊन गेला, मला श्रोत्यांना खूप सांगावासा वाटतो की सर ह्या कंपनीचे जे सीएमडी सर आहेत, जे कंपनीचे ओनर आहेत, ते खूप मोठे आहेत. आणि मी त्यांना एकदा त्यांची मन की बात हा व्हिडिओ ऐकला होता. आणि त्या मन की बात व्हिडिओ मध्ये त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर शेअर केला होता. तर मला असं वाटतं की यार मी ज्या कंपनीमध्ये पहिलं काम करतो इन्व्हेस्टमेंट मध्ये, मी खूप पैसा इन्व्हेस्टमेंट त्या लोकांना गोळा करून दिला आणि ते माझे फोन उचलत नाही. आणि ही तरी व्यक्ती बरोबर मला कंपनी निवडायचं चाललं होतं. आणि ऐन दिवाळीचा पिरियड होता, कंपनी जॉईन करून 1 महिना झाला होता, खूप टेन्शन होतं सर. आणि आता सांगायचं, लायबिलिटी असताना तुम्ही हा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेणं इतकं सोपं नाही आहे. त्या मानसिकतेची मी कल्पना करू शकतो, कोणत्या मानसिक अवस्थेतून तुम्ही गेला असाल. आणि तरीही तुम्ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आलात आणि तीही अशी कंपनी निवडली ज्याच्यामध्ये उद्याच्या उद्या लखपती करोडपती बनण्याची शक्यता सुतराम नाही. तरी तुम्ही ती कंपनी निवडली, ज्याला आपण जनरेशन प्लॅन म्हणतो, प्रॉडक्ट बेस्ड, ज्याच्यामध्ये लोकांना तात्काळ आठवड्याला पैसे मिळत नाहीत, पण तो टिकाऊ प्लॅन्स असतात आणि लिगॅलिटीमध्ये पण ते एकदम चोख असतात. मग अशी कंपनी तुम्ही निवडली आणि तुमचा संघर्ष चालू झाला. मग ते नेटवर्क उभं राहताना म्हणजे तुमची पहिली इमेज, तिचा काही तुम्हाला त्रास झाला? म्हणजे नॉन बँकिंग मधली पैसे बुडवल्याचीच म्हणूया आपण, है ना, लायबिलिटी. तुम्ही नाही घेतले पण लोक तर म्हणतात पैसे बुडाले. मग त्या इमेजचा तुम्हाला ह्या बिझनेसच्या बांधणीच्या वेळी काही त्रास झाला का? नाही सर, त्रास झाला त्याचा, परंतु मी एक असं ठरवलं होतं, म्हणजे जो की मी आता जी कंपनी निवडणार ही कंपनी बंद नाही झाली पाहिजे. कारण मी ज्यावेळेस जॉईन लेट मिळालं तरी, आणि मी ज्यावेळेस कंपनी निवडताना जो मला जे प्लॅन होते त्यांनी मला हा प्लॅन सांगितला. मी त्यांना, मला माहित आहे मी एक ऍज लीडर आहे, माझ्याकडे क्वालिटी, मी काही करू शकतो, मला माती दिली तर विकू शकतो, माझ्याकडे क्वालिटी, परंतु कंपनी बंद पडते हा प्रॉब्लेम. मग मी त्या व्यक्तीला प्रश्न टाकला, सर ही कंपनी किती दिवस चालेल? मी जॉईन होताना कंपनी किती दिवस चालेल? त्या व्यक्तीने सांगितले लाईफ टाइम, बस म्हणलं मला जिंकते. आणि दुसरा प्रश्न, या इंडस्ट्रीमध्ये जॉईन केली त्यावेळेस मी त्यांना विचारलं, सर की ह्या कंपनीचं बारामतीमध्ये कोण कोण काम करते? तर तो व्यक्ती प्रामाणिक दयाळू होता. त्या व्यक्तीने सांगितलं, सर ह्या बारामतीमध्ये कुणीच काम करत नाही. म्हणजे सुरुवातच आहे. मी झट केलं, साईन केलं. एवढी मोठी कंपनी, IDSA बेस्ड कंपनी, प्रोडक्ट एवढे मोठे, भारतातली पहिली डायरेक्ट सेलिंग कंपनी, आणि या भागामध्ये कुणीच काम करत नाही, बस. आणि माझा एकच प्रश्न होता की ही कंपनी बंद पडली नाही पाहिजे, बस. मला माहित होतं माझ्या कमी नाहीये, मिळालेलं ते हे आहे वाहन पंक्चर होता. मग सर तुम्हाला सांगतो की मी एक असं वाटलं होतं की 2016 साली जे मला आपल्याला सांगितलं, 2016 साली डायरेक्ट सेलिंग रूल्स रेग्युलेशन येत आहे, आलेले आहेत.
आणि 2021 साली म्हणजे ज्यावेळेस मी 2018ला कंपनी साइन अप केली त्यावेळेस तर रूल्स आले नव्हते. बरोबर. ते रूल्स आले होते, गाईडलाईन्स गाईडलाईन्स आले होते, मार्गदर्शक तत्त्वे आली होती. मग मी एक विचार केला की इथून पुढं हे 100% चालणार आहे. आणि एक उदाहरण तुम्हाला मी जे माझे श्रोते आहेत त्यांना बी आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी कशामुळे मी हे कंपनी थोडंसं गाईडलाईन्स मुळे मी थोडंसं जज केलं किंवा मी पुढं मी माझं का निवडलं हे तुम्ही जे म्हटलं ते. कारण की बघा पूर्वी समजा 4 व्हीलर चालवायची, ट्रक चालवायचा वगैरे वगैरे, तर ट्रक चालवण्यासाठी लायसन काढण्यासाठी पूर्वी कुणी विचारत नव्हतं की तुम्हाला किती शाळा शिकला. बरोबर. बघा, परंतु आता आमच्या बारामतीमध्ये साधं 2 व्हीलरचं लायसन काढत असेल तर 10वी पास लागतं. बघा, म्हणजे ज्या लोकांनी हे ऍक्सेप्ट केलं की 10वी तरी पास पाहिजे मिनिमम, बरोबर आहे, मग ती लोकांनी ऍक्सेप्ट केलं. मग मी एक विचार केला, जर उद्या डायरेक्ट सेलिंग कायदा येतोय, उद्या सगळं येणार आहे, मग जर उद्या MBA करून जर लायसन घ्यावं लागेल त्यासाठी माझ्याकडे MBA नाहीये, मी आताच एंट्री मारतो आणि हे होणार आहे. मी भाकीत होतं, मला कळत समजलं होतं आणि मी एक ठरवलं होतं की बाबा करायची कंपनीत आपला पैसा कमी आला तरी चालेल पण नो रिस्क, म्हणजे आता लायबिलिटी नकोय मला. अशा परिस्थितीनं गेला. आता जो मगाचा प्रश्न होता की त्या गोष्टीमुळं साहजिकच मला थोडासा अडचण आला लोकांपर्यंत, पण मी हारलो नाही, मी थांबलो नाही, मी नवीन लोक शोधली. मला माहित होतं जुन्या लोकांकडे मी आता गेलो तर ती लोक मला तेच प्रश्न विचारणार की माझ्याचं काय झालं, मागच्या पैशाचं काय झालं. पण मी तिथेही त्या लोकांना सांगितलं 100% मिळतील, मिळणार आहेत, आज न उद्या मिळतातच आणि चालू ते मिळायला. पण मग मी नवीन नोकरी शोधतो, लोक भरपूर शोधली, इतकं कष्ट घेतलं, लोकांपर्यंत जाऊन लोकांना प्लॅन, डेमो प्लॅन करत करत लोकांपर्यंत खूप पोहोचलो. आणि पोहोचल्यानंतर जसं आता दुसरा एक माझा असा विषय मित्र आहे की माझे मित्र सुद्धा माझ्यासारखेच होते, ते सुद्धा आत्महत्या चालले होते. मग मी त्या व्यक्तीला एकच सांगितलं की मी बी त्याच प्रश्न चालवलोय, एकदा भाऊ जिंकलो तर जिंकलो, शेवटी तर मरणच आहे ना, मग ते नंतर त्यावेळेस मरूया. मग त्या गोष्टीवरती मी आजही त्या व्यक्तीला सारखं म्हणतो तू कधी आत्महत्या करणार आहेस. म्हणजे ही एक लोकांची लाईफ जगवण्याचं काम ह्या डायरेक्ट सेलिंगने केलं, खूप चांगलं काम. म्हणजे एक आशेचा किरण म्हणजे आणि तुम्ही आता बऱ्यापैकी लायबिलिटीतून खूप मुक्त झाल्यासारखे. म्हणजे क्रेडिट गोज टू डायरेक्ट सेलिंग. येस येस. तुम्ही मग हा सगळा प्रवास तुमचा चालू झाला, तुम्ही नॉन बँकिंग सेक्टरची व्यक्ती होतात. येस. तिथं काम करण्याची एक वेगळी पद्धत असते, बरोबर आहे. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये प्रॉडक्ट बेसमध्ये काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे किंवा वेगळी सिस्टम आहे. मग ह्या सिस्टमला ॲडॉप्ट करताना तुम्हाला मानसिक वैचारिक काही त्रास झाला का? कारण बघा आपण एका सेक्टरमधून येतो, परत दुसऱ्या सेक्टरमध्ये जाताना ह्याच्यामध्ये हे मिक्स होताना बऱ्याच जणांना त्रास होतो, तो वैचारिक असतो, मानसिक असतो. तुम्ही ते कसं काय एक्सेप्ट हे केलं, म्हणजे तुम्हाला सहज साध्य झालं की तुम्हालाही थोडासा मानसिक त्रास झाला त्या गोष्टी? नाही, थोडा त्रास झालाच, पण सर माझं वैयक्तिक म्हणजे माझं विचार जे आहे, कारण मी एकतर कुठली कंपनी करत नाही आणि केली तर ती कंपनी जोपर्यंत शटर उडत नाही तोपर्यंत मी कंपनी सोडत. कारण मी एकतर शक्यतो कंपनी निवडत नाही. पण हे मलाही माहित आहे, आणि आजपर्यंत मला असा आता ज्यावेळेस ही कंपनी निवडली त्यावेळेस मला असा प्लॅन देण्यासाठी अजून परत कुणी आला नाही दुसऱ्या कंपनीचा. त्यांना माहित आहे की हा माणूस, कारण की तिथं मला शिकवलं होतं की तुम्ही झापडं लावून काम करायचं तर तुम्हाला यश मिळणार आहे. आणि मला इथं बी थोडेसे प्रॉब्लेम्स आले, कारण शेवटी इन्व्हेस्टमेंट सेक्टर मधला डायरेक्ट व्यक्ती प्रोडक्ट बेस मध्ये जातोय. पण या प्रोडक्ट पद्धतीमध्ये मी थोडंसं चेंज केलं की पहिलं महत्वाचं म्हणजे मी ट्रेनिंगवर भर दिला सर. या कंपनीमध्ये मी प्रोडक्ट शिकून घेतले की बाबा मला साबण विकायचं आहे तर मी कशा पद्धतीने विकला पाहिजे, कशा पद्धतीने लोकांची नीड आहे, साबणात काय क्वालिटी, काय खासियत आहे, प्रोडक्ट ट्रेनिंग वरती खूप भर दिला, शिक्षणावरती भर दिला, ज्या काही कंपनीच्या रेग्युलर्सच्या काय स्कीम्स आहेत त्या सगळ्या समजून घेतल्या. आणि मी एक ठरवलं की जे माझ्या नॉन बँकिंग मध्ये स्वतःच्या मनाचं बरेच लोक सांगत होते, खोटं सांगत होते, पण इथून पुढं आपल्याला जर ह्या डायरेक्ट सेलिंग मध्ये सक्सेस व्हायचे तर हे सिस्टमला प्लग होणं गरजेचं आहे. सिस्टम जे सांगतो, जे कंपनी सांगते हे प्रोडक्ट ह्याच्यावरती काम करतं ह्याच्यावरतीच आहे, एक्स्ट्रा नाही. मग हे आम्ही प्लग केलं, याच्यामुळे आम्ही खूप सक्सेस म्हणजे फास्ट सक्सेस झालो, म्हणजे वेगाने यश मिळालं. आणि आम्ही यश म्हणजे कसं की आम्ही जे ठरवलं होतं, आता त्याच्यात एक थोडासा आहे मुद्दा मी, कारण की मला माझ्या म्हणजे मी एकदा ठरलं होतं की मला करायचंय तर मी थांबत नाही.
आता त्याच्यावर एक उदाहरण म्हणजे माझ्या लाईफ मध्ये खूप मोठा असा किस्सा होता. 29 तारखेला माझं ठरलं होतं कंपनी जॉईन करायची. ती कंपनी जॉईन केली, मी जॉईन केली, खरेदी केली आणि बॅड लक असं झालं की माझ्या घरामध्ये असा इन्सिडेंट झाला की माझे चुलत आजोबा एक्सपायर झाले 1 तारखेला. आणि ते काम चालू केलं आणि एकतर मला काही काम नव्हतं, आता कसं तरी मी ते काम शोधलं, काम चालू केलं. त्याच्या कंपनीमध्ये मी डिस्ट्रीब्युटर पॉईंट घ्यायचं शोधलं. मी लगेच जॉईन झालो की मला माहित होतं आता हे काम चालूच केलं मी, आता थांबत नसतो मी. डिस्ट्रीब्युटर पॉईंट घेतला आणि त्या डिस्ट्रीब्युटरचं ओपनिंग सर 10 तारखेला होतं. आणि त्या कंपनीच्या एरिया मॅनेजर सरांशी ते ठरलं होतं, डिसाईड झालं होतं. मी स्वतः जाऊन पुण्याला जाऊन ते सगळं ठरलं होतं. आणि इन्सिडेंट सर माझ्या घरामध्ये 1 तारखेला माझे आजोबा म्हणजे घराजवळ राहणारे सख्खे चुलत आजोबा एक्सपायर झाले आणि त्यांचा 10वा होता त्या दिवशी. पण मी नाही थांबलो सर 10वेला. माझ्या कमिटमेंट म्हणजे अगदी म्हणतो ना आपण, मला करायचंय. मी आमच्या आई वडिलांना सांगितलं की मी 10व्याला येऊ शकत नाही, मला माझं करिअर आहे. म्हणजे माझ्या मावस भावाकडून नारळ पडला, पण 10व्या दिवशी मी उद्घाटन केलं कारण मी कमिटमेंट होतो. म्हणजे तुमचा जो हा प्रश्न होता की सक्सेस का झाला, तर कमिटमेंट होतो मी त्या शब्दाला. मग मला अडथळे आले, मी थांबलो नाही माझ्या घरात किती जरी प्रॉब्लेम आला तरी. आणि म्हणून यश हे मिळत. तशा अडचणी आम्हाला बाकीच्या कंपनीमध्ये आल्या, पण आम्ही त्याला घाबरलो नाही. आता तो प्रॉब्लेम आम्ही फेस करत गेलो. आम्ही लोकांपासून लांब पळालो नाही. आम्ही लोकांना जे इन्व्हेस्टमेंट होते त्या लोकांना सांगत गेलो, चालली केस मिळतील वगैरे वगैरे आम्ही सांगत गेलो. आम्ही कोणाही फेस लपवला नाही, फेस केलं. त्यामुळे ती विश्वासार्हता राहिली आणि चला बाबा कुठे जाणार नाही अशा. तर एकूण तुमचा हा प्रवास डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये सुरू झाला. मला वाटतं डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमधली ही तुमची पहिलीच कंपनी, बरोबर की नाही? मग या कंपनीमध्ये तुम्ही आलात, नॉन बँकिंगचा चांगला वाईट अनुभव होता, पण तो वाईट अनुभव बाजूला ठेवूया, तुम्हाला फील्ड वर्कचा चांगला अनुभव होता. म्हणजे नॉन बँकिंगमध्ये सुद्धा जी लोक काम करतात किंवा करत होती, आता ते नॉन बँकिंग शिल्लकच राहिली एका अर्थाने, तर ती जी करत होती त्यांची मेहनत पण आम्ही बघत होतो. म्हणजे आम्ही कधी केलं नाही, पण त्यांना मेहनतीत कुठेही ते कमी नव्हते. आणि तो पण एक रोजगाराची संधी देणारं क्षेत्र होतं. सगळ्याच गोष्टी सरकार करेल आणि सरकार आम्हाला रोजगार देईल याच्यावर विसंबून राहायला नकोय. आणि त्यासाठी फार मोठ्या नोकऱ्या मिळवण्यासाठी आपल्या बुद्धीची कुवत नसताना सुद्धा मोठमोठ्या डिग्र्याच घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे. संधीच्या शोधात राहिलं तर संधी उपलब्ध आहेत. हे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीनी आणि नॉन बँकिंगनी आणि इन्शुरन्स फील्डनी हे सिद्ध केले, हे तर सत्य आहे. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये लायबिलिटी येण्याची शक्यता वाटते का? जसं नॉन बँकिंगमध्ये येते लोकांना, तसं डायरेक्ट सेलिंगला कधी लायबिलिटी येण्याची शक्यता वाटते? डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री मुळात लायबिलिटी हा विषयच नाही. पहिला इन्व्हेस्टमेंट हा विषयच नाहीये. म्हणजे डायरेक्ट सेलिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट नाहीयेच. इथं काय होतं, तुम्हाला तुमच्या घरामध्ये लागणाऱ्या वस्तू खरेदी करायच्या असतात, तेही तुमच्या चॉईसने असतात. कंपनी कोणतीही कंपनी, ही कंपनी तुम्हाला लादत नाही की तुम्ही एवढेच प्रोडक्ट घ्यायचे, बरोबर आहे? कंपनी लादत नाही, तुम्हाला लागणारीच वस्तू फक्त खरेदी करायच्या. पैसा दिला, वस्तू मिळाली, बस. नॉन बँकिंग सेक्टर मध्ये काय होतं की तुम्ही 1 लाख रुपये भरायचे, 6 वर्षांनी तुम्हाला डबल मिळायचे, तोपर्यंत तुम्ही तो कागद जपून ठेवायचा. उद्या कंपनी बंद पडली तरी तो प्रॉब्लेम होता. पण इथं तसं नाहीये. म्हणजे समजा मी एखाद्या डीमार्ट मध्ये गेलो किंवा मी एखाद्या मॉलमध्ये दुकानामध्ये गेलो, मी 100 रुपयाची वस्तू खरेदी केली, पैसे दिले आणि उदाहरणार्थ इन्सिडेंट तर उद्या ते दुकान बंद पडलं किंवा काहीच नाही, मी म्हणणार काहीच नाही, मला माझे प्रोडक्ट मिळाले. तसं या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री मध्ये लायबिलिटी हा विषयच येत नाही. ट्रेनिंगचा फायदा होताना दिसतोय का हो तुम्हाला, तुमच्या टीमला? नक्की सर, कारण ट्रेनिंगचा फायदा 100% होतो. कारण ट्रेनिंग शिवाय माणूस पुढे जाणार कसं? जर या डायरेक्ट सेलिंग मध्ये जर तुम्हाला काम करत असेल, चांगल्या पद्धतीने सक्सेस घ्यायचं असेल तर ट्रेनिंग खूप इम्पॉर्टंट. मग ते अपलाईननी ट्रेनिंग दिलं असो, कंपनीने ट्रेनिंग दिलं असो, कंपनीच्या डॉक्टर लोकांनी ट्रेनिंग दिलं असो, किंवा अदरवाईज एखादी संस्था आहे, एखादं ट्रेनिंग अरेंज करत असते, त्याच्याकडे जाऊन सुद्धा ट्रेनिंग दिलं. मग कोणत्या प्रकारचं ट्रेनिंग असतं साधारण? या प्रोडक्ट ट्रेनिंग आहे, मोटिवेशनल ट्रेनिंग असते. कारण शेवटी प्रोडक्ट ट्रेनिंग हे सगळ्यात महत्वाचा विषय. त्याच्याबरोबर मोटिवेशनल ट्रेनिंग बी पाहिजे. त्याच्याबरोबर जे एज्युकेशन नॉलेज भेटणार आहे ते ट्रेनिंग खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये काय करावं, काय करू नये,
आणि या इंडस्ट्रीमध्ये अगदी तुम्ही कसं बोललं पाहिजे, तुम्ही राहिलं पाहिजे, काय काय खाल्लं पाहिजे, इथून सुद्धा शिकवलं जातं. काय कसा बांधला पाहिजे, तुमची वेशभूषा सुद्धा. म्हणजे हे व्यक्तिमत्व विकास हा खूप महत्वाचा पार्ट याच्यामध्ये होतो आणि याच्यातून तुमची स्वप्न पूर्ण करायला खूप मोठी संधी. अच्छा. तुम्ही जर ह्या इंडस्ट्रीमध्ये आले नसते तर तुम्ही ह्या वेशभूषेमध्ये कधी दिसले असते? कधीच नोकरी कधीच नसतो सर. कारण मी ऑलरेडी नोकरी सुद्धा केलेली आहे. 2-3 ठिकाणी नोकरी केलेल्या आहेत मी त्याच्या. आणि माझ्या बरोबर आताही मुलांना 18-20 हजार रुपये पगार आहे. पण ती त्यांच्या जागा बरोबर आहे. पण माझी एक जिद्द होती की मला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि म्हणून मी हा डायरेक्ट सेलिंग निवडला, हा बिझनेस निवडला. तुमची शैक्षणिक पात्रता काय मी विचारणार नाही, पण एवढं नक्की विचारेन की आता जे तुमचं शिक्षण आहे, शैक्षणिक पात्रता आहे, त्या पात्रतेच्या आधारे आता तुम्ही जे लाखो रुपये कमवताय तेवढ्या पगाराची नोकरी मिळू शकला असतात? नसतीच म्हणाले. कारण मी ऑलरेडी एका कंपनीमध्ये जॉब करत होतो. म्हणजे त्या कंपनीमध्ये माझं जॉईनिंगच 2300 रुपये पगारापासून होतं. जॉईनिंग 2009 साली आणि 3000 रुपये असताना माझं लग्न झालं. 4050 रुपये असताना मी ती जॉब सोडला. मग हे जर मी नोकरीत असतो तर आतापर्यंत आलं तर मला जास्त 20-25 हजार रुपये पर्यंत पगार आला असतो. बस त्याच्यापेक्षा पलीकडे काहीच नाही. मग ते फक्त जाणं येणं तेवढंच असतं. पण आज फक्त निर्णय बदलला, एक चांगला कन्सेप्ट हातामध्ये घेतला आणि निर्णय बदलल्यामुळे आज इथपर्यंत आहे. पण तुम्ही जॉईन झालात आणि लगेच असे लाखो रुपये तर मिळाले नसते? नाही निश्चित. पण ते लाखो रुपये मिळणार याचा विश्वास तुम्हाला कसा काय प्राप्त झाला? तो एज्युकेशनमुळे प्राप्त झाला की तुम्हाला त्यांनी जो प्लॅन दाखवला त्या प्लॅनमध्येच तुम्हाला प्राप्त झाला? हा कॉन्फिडन्स कोणत्या स्तरावर आल्यावर तुम्हाला आला? हा कॉन्फिडन्स म्हणजे ज्यावेळेस आम्ही हा प्लॅन बघितला, म्हणजे कंपनीचा जो प्लॅन आहे, महत्वाचा विषय पहिला आम्ही बघितला तो म्हणजे कस्टमरचं प्रोडक्ट. आम्ही पहिल्यांदा बघितलं प्रोडक्ट की जो आपण एखाद्या व्यक्तीला देतो ते प्रोडक्ट कोणत्या क्वालिटीचं, ते क्वालिटी आहे का, त्याची समाधानकारक आहे का, पहिलं ते बघितलं. यस म्हटलं आपण इथं काम करू शकतो. पैसा कमवणं हे नंतरचा पार्ट आहे. आणि त्याच्यानंतर मी बघितला तो प्लॅन. मग या प्लॅन मध्ये सिस्टम आहेत, हळूहळू असे स्टेप आहेत. त्या स्टेप मी पूर्ण करत करत गेलो आणि मग तिथून माझी गाडी. पण त्या होऊ शकतात याच्यावर तुमचा विश्वास? 100% प्रयत्न केल्यानंतर. प्लॅन बघतानाच तुमचा विश्वास? हा, प्लॅन बघतानाच. कारण बऱ्याचदा प्रॉस्पेक्टला प्लॅन दाखवल्यानंतर त्याला ते अरे बापरे हे कधी व्हायचं एवढं, किंवा एवढी हजारो लोकांची टीम झाल्यानंतर मग एवढे लाख रुपये मिळतील किंवा एवढं मिळेल, असं जे एक भीतीदायक वातावरण त्यांना वाटतं. आणि त्यांना विश्वास वाटत नाही की हजारो लोकांची टीम बनणं कसं शक्य आहे वगैरे. त्याच्यातूनच अविश्वास असतो आणि मग बऱ्याचदा उत्तर निगेटिव्ह होतं ना. आता त्याच शब्दाला एक मी सांगतो, म्हणजे माझा नेहमीचा आहे की जो व्यक्ती स्वतःच्या मनामध्ये हरतो तर त्या व्यक्तीची दुनियेतली कोणती भी ताकद उसको जीता नाही सकते, वाचू शकत नाही किंवा जिंकू शकत. पण जो व्यक्ती स्वतःच्या मनातून हरत नाही तर त्या व्यक्तीला दुनियातली कोणतीच ताकद. यशाच्या अनेक रहस्यांपैकी हे एक रहस्य आहे की तुम्ही एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत अगर कोई आदमी खुद के मन में जो हार जाए तो दुनिया की कौन सी भी ताकत उसको हरा नहीं सकती. लेकिन वो खुद आदमी खुद के मन में जो हार जाए तो दुनिया की कौन सी भी ताकत उसको जीता नहीं सकती. बरोबर. हे आपण मी त्याला म्हणू शकतो. कारण की तुम्ही प्लॅन बघितला आणि तुम्ही लगेच डिसाईड केलं की मला होणार नाहीये. तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न केलं तर 100% यश आहे. यश हे 100% आणि 99% लोक इथंच फेल होतात. हा, मग ते पर्यंत पोहोचत नाहीत. बरोबर आहे. अपयशी लोकांचं एक नेहमीचं कारण आहे की हे शक्यच नाही, अरे माझ्या वडिलांना जमलं नाही ते मला काय जमणार वगैरे वगैरे. बरोबर. आणि त्यांना ते पिंक पिक्चर वाटतं. त्याच्यातून मिळू शकणारा फायदा जेव्हा समोर ठेवला जातो तेव्हा ते गुलाबी चित्र आहे हे आपल्याला या व्यवसायात ओढण्यासाठी काही आपल्या समोर ठेवतायत असं वाटत असतं. हा अनुभव नवा नाहीये, पण तुम्ही त्याच्यावर जिद्द म्हणजे तुमच्या यशाच्या रहस्यांपैकी एक रहस्य हे दिसतंय की तुम्हाला स्वतःबद्दल खात्री होती आणि हे मिळू शकतं याच्याबद्दलचा विश्वास, दुर्दम्य विश्वास. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की मी ज्यावेळेस कंपनी जॉईन करताना तो निवडला होता की मी जिंकणार, मला माहित होतं, कारण माझा विश्वास होता. प्रशिक्षणांचा माणूस म्हणून घडण्यासाठी
माणूस म्हणून घडण्यासाठी. कारण आपण या व्यवसायात येतो तेव्हा एक जॉब मेंटॅलिटीची व्यक्ती असतो. बाबा एक 5-25 हजार मिळाले तरी बस झालं, 50,000 मिळालं तर करिअरच होऊन जाईल, लाईफच बनून जाईल, असं काहीतरी क्षुद्र विचार आपण करत असतो, बरोबर की नाही. मग ह्या प्रशिक्षणामुळे आपल्यात एक सामान्य माणसातून असामान्य माणूस किंवा एक उद्योजक बनवण्याची ताकद तुम्हाला दिसली का या प्रशिक्षणामध्ये? हो, सर्वसामान्य माणसाला उद्योजक नक्की एंटरप्रेन्युअर जे म्हणतात, हो, तर उद्योजक बनवण्याची ताकद ह्या प्रशिक्षणामध्ये आहे. 100% आहे. कारण मी तुम्हाला त्याच वेळेस, कारण माझ्यावरून उदाहरण सांगतो की जो व्यक्ती त्या लायबिलिटीमध्ये गेलेला व्यक्ती, की त्या व्यक्तीला कुठंही नोकरी तर विषयच नाही, त्या व्यक्तीला आज ह्या सगळ्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढू शकतो. हे फक्त प्रशिक्षणामुळे आणि चांगली कंपनी निवडल्यामुळे झालेलं. प्रशिक्षण आत्मविश्वास प्रशिक्षण, आणि त्या व्यक्तीनं सुद्धा तेवढं मनापासून केलं पाहिजे. हार मानली नाही पाहिजे. हार मानला की फेल. व्यक्तिमत्व विकास पण व्हायला मदत होते. हो, व्यक्तिमत्व विकास होतोय, त्याचा स्वतःचा विकास होतोय, त्याच्याबरोबर त्याची फॅमिली, येणारी बघणारी लोक, हे सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये तिला नाव ठेवतील, पण तीच लोक म्हणजे मी तुम्हाला सांगतो, माझ्या अगदी एक अनुभव आहे माझा, की माझे सख्खे मामा, मी ज्यावेळेस हा व्यवसाय चालू केला त्यावेळेस, मी ज्यावेळेस शॉप बारामध्ये दुकान चालू केलं, त्यावेळेस माझे सख्खे मामाने सुद्धा माझं प्रोडक्ट घेतलं. आणि ते आता माझं प्रोडक्ट म्हणजे ते इतकं प्रमोशन करतात. माझ्या भाच्याने चालू केलं, म्हणजे मला अभिमान वाटतोय. सुरुवातीला तुमच्या जवळ सुद्धा नाकारणार आहे, पण तुम्हाला आता याच्यामध्ये एक गोष्ट, म्हणजे एक मुद्दा मला आवर्जून तुम्हाला सांगू वाटतो, की मी घेतलेला निर्णय हा बरोबर आहे की चुकीचा मला माहित नव्हता. मी तो कंपनी करायचा 2018 साली जो निर्णय घेतला होता, हा बरोबर आहे की चुकीचा मला माहित नव्हता, पण मी घेतलेला निर्णय हा बरोबर आहे हा सिद्ध करून दाखवायची ताकद नाही. मला हे करून दाखवा, आणि ते काळाच्या ओघात तुम्ही करून दाखवा. कारण तो निर्णय मला 1 नंबर न्यायचा होता, की यस. काल परवापर्यंत नावं ठेवणारी लोक आता कौतुक करताना दिसतात. 100% कौतुक करताना दिसतात. भेटला म्हणतात, अरे खूप कमवलं, घर झालं, गाडी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, फॉरेन ट्रिप झाल्या. आताही मी फॉरेन ट्रिप वरून आठवलं, एक सामान्य नोकरी करत असताना फॉरेनला जायचं कधी स्वप्नात तरी आलं होतं का? म्हणजे कल्पना तरी कधीच नाही सर, कधीच नाही. किंवा कुठला सामान्य माणूस तरी कल्पना त्याच्यावरून एक गोष्ट मला आठवली, तुम्हाला सांगूशी वाटते, की सामान्य माणूस ज्या म्हणजे 4 व्हीलर सुद्धा नोकरीमध्ये असते, तर 4 व्हीलरचं सुद्धा घेणं सोपं होतं. पण मी ज्यावेळेस मी जॉब रिझाईन करून मी ज्यावेळेस हे इंडस्ट्री करायला लागलो नॉन बँकिंगची, त्यावेळेस मी 4 व्हीलर घेतली वयाच्या 27व्या वर्षी. त्या कंपनीमध्ये काम करून पैसाही मिळाला तिथं, 4 व्हीलर घेतली. पण माझ्या अख्ख्या खानदानातली पहिली 4 व्हीलर होती. आणि महत्वाचं म्हणजे आता मला 4 व्हीलर मिळते कुठे हेच माहिती. इथून सुरुवात होती, घ्यायचं कुठून घ्यायची आणि म्हशीच्या बाजारात जाऊन घ्यायची, कुठं घ्यायची हेच माहित नव्हतं. तर कार ही माझ्या फॅमिलीमध्ये पहिल्यांदाच आम्ही घेतली. मग त्याच्यापर्यंत मग ती घ्यायची कुठं, इथून आमची सुरुवात होते. मग त्याच्या माध्यमातून घडत गेली. म्हणजे जे नोकरीमध्ये मी करू शकलो नसतो, हे नक्की मी या डायरेक्ट सेलिंग बिझनेसमध्ये मी करून टाकलं. त्याचबरोबर मला फॉरेन ट्रिप, आता सर्वसामान्य जर बघायचे म्हणजे नोकरीमध्ये, तर पासपोर्ट कशासाठी लागतो त्यांना, ते पासपोर्ट काढा म्हणलं तर ते काढत नाही. पण मला या डायरेक्ट सेलिंगमुळं की पासपोर्ट वरती थायलंड असं, मलेशिया असं, आता आम्ही श्रीलंकेला चालतो, हा शिक्का या डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून सामान्य माणूस जाण्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही. किंवा अगदी आम्ही त्या विचारामध्ये होतो की समोरून जर एखादी मर्सिडीज किंवा हे मर्सिडीज बेन्झ ऑडी हे जर गेली, तर काही लोकांना त्याची नावं माहित नसतात. पण त्या कार निघून गेल्यानंतर जर आपल्या मनामध्ये विचार आला की अरे आपण घ्यायची का, तर आपण लगेच म्हणतो नको. का तर सर्वसामान्य लोकांना शिकवलेलं असतं की अंग बघून, पाय बघून आपलं अंथरूण बघून पाऊल पसर. लहानपणापासूनच जडणघडण अशी झालेली आहे. पण या डायरेक्ट सेलिंग व्यवसायामध्ये ते शिकवलं जात नाही. तुम्हाला डायरेक्ट सेलिंग मध्ये तुम्हाला कार भेटणार आहे, तुम्हाला कार येण्यापर्यंत मदत केली जाते. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला स्काय इज द लिमिट शिकवलं जातं. आकाशाला गवसणी घालू शकता असा आत्मविश्वास दिला जातो. तू हे करू शकतोस आणि ते करण्यासाठी भाग पाड, आणि महत्वाचं म्हणजे त्याला सपोर्ट केला जातो. बरं, याच्यावरून तू हे करू शकतोस, यू कॅन डू इट.
हे जेव्हा असं आपण कानावर वारंवार शब्द पडतात, आता काही लोक ते फेसबुकवर वेगवेगळे रील बनवून पाठवत आहेत की लोक कोटबीट घालून फिरतात आणि यांचे खाण्याचे वांदे असतात, हे असतात, ते असतात आणि यू कॅन डू इट, यू कॅन डू इट. हा जो आता त्याचा विडंबना केली जाते, या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल की बाबा रे असं नुसतं विडंबना करून या इंडस्ट्रीकडे नाकं मुरडत पाहण्यापेक्षा या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करून त्याची चव चाखून तर बघा. नाही, ऍक्च्युली काय असतं सर, हे जे आता रील्स बनवतात किंवा जे म्हणतात डायरेक्ट सेलिंग मध्ये असं होतं, ऍक्च्युली त्यांनी कुठेतरी चुकीची कंपनी निवडलेली असते, त्यांना ते कुठेतरी चुकीचा अनुभव आलेला असतो, त्याच्यामुळे ते म्हणत असतात. पण मी याच्या माध्यमातून एक गोष्ट आता सांगेल की डायरेक्ट सेलिंग आता खूप लिगल झालेलं आहे. जे पूर्वीचं डायरेक्ट सेलिंग किंवा पूर्वी फसवा फसवी असे काही गोष्टी राहिलेल्या आता नाहीयेत. आता त्या लोकांनी उलटून आता बघणं गरजेचं आहे की ह्याच्यात नक्की बदल काय झालेला आहे. आज गव्हर्नमेंटच ह्याला स्वीकारायला लागलेलं आहे. आज या इंडस्ट्रीमध्ये MBA ला नेटवर्क मार्केटिंग सब्जेक्ट आलेला आहे. म्हणजे गव्हर्नमेंट ह्याच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने बघते. आज PhD करायला लोक याच्या माध्यमातून. मग ही जे बनवणारे लोक आहेत, ह्या लोकांना थोडस नॉलेज नसेल, मला असं वाटतं की ज्यांनी ह्याच्यातून येऊन चांगली कंपनी निवडली तर नक्कीच. आणि मी गोष्ट असे सांगेल की डायरेक्ट सेलिंगची जे कम्पेअर ह्या अदर ट्रॅडिशनल कंपन्यांशी आहे. नॉट आपण एक म्हणतो की माझी तू ह्या कंपनी करतो, मी ह्या कंपनी करतो, माझीच लई चांगली, तुझीच नाही चांगली. मला हा संदेश असा द्यायचा आहे किंवा मला तुम्हाला इथून एक सांगायचं आहे की आपल्या सर्व डायरेक्ट सेलिंग मिळून, अगदी तुम्ही आणि आपण सर्वजण एकत्र आहोत. आपल्याला ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री पुढे घेऊन जायची आहे. आपल्याला प्रत्येक लोकांकडे ही जी ट्रॅडिशनल आहेत, ऑलरेडी जे काही मार्केटचे ब्रँड आहेत मोठमोठे, त्यांच्याशी आपली टक्कर आहे. नॉट आपल्या डायरेक्ट सेलिंग कंपन्याची कुठेही टक्कर आपापसात नाही. आपापसात ते ज्यांचं एज्युकेशन कमी आहे या क्षेत्रातलं, ते लोक आपापसात तुलना करतात, वेळ घालवतात. हा, याच्यावरून आठवलं की माझी कंपनी चांगली, तुमची वाईट, ही तुलना कितपत योग्य आहे? नाही, हे म्हणजे मी तर म्हणेल की ही तुलना करायलाच नाही पाहिजे. कारण शेवटी जसं आपण म्हणू, आपण एकाच रेशन कार्ड मध्ये आहोत. म्हणजे मी डायरेक्ट सेलिंगला एक रेशन कार्ड मान्यता देतो, म्हणजे बनतो की बघा की समजा वडील आहेत, वडिलांचे 4 मुलं आहेत, पण ते त्या डायरेक्ट सेलिंग मध्ये याच्यामध्येच आहेत. तसं मी आजही सांगतो या सर्वांना की डायरेक्ट सेलिंग आपण एकत्र आहोत. भले तुम्ही कोणतीही कंपनी करा, पण ती कंपनी जुनून असावी, ती कंपनी काम कशी करते हे तुम्ही बघा. आणि ह्याचं आपल्याला अदर मार्केटशी तुलना करायची किंवा अदर मार्केट आपलं टार्गेट हे आहे, आपल्याला घेऊन जायचंय, तिथपर्यंत आपल्याला सगळ्या लोकांना पोहोचवायचंय. आणि मी ज्या प्रेरणेने या कंपनीमध्ये काम करतोय ते म्हणजे माझे गुरु, की ज्यांचे विचार आहेत, सोच बदलो, खुद को बदलो आणि दुनिया बदलो. जर मी आता तुम्ही कसं म्हणतात ते रील्स बनवणार आहे, त्यांचे विचार तसे. आता माझा विचार, मी माझा सोच बदलली, कारण माझे गुरु सांगतात सोच बदलो, खुद को बदलो आणि दुनिया बदलो. जर तुम्हाला काही वेगळं बनत असेल तर तुम्ही तुमचं सोच बदला, खुद को बदलो, अगोदर तुम्ही बदला स्वतः आणि मग दुनिया बदला. रील्स बनवून त्याची विटंबना दाखवून पैसेच कमवता येते. म्हणजे अशाही अर्थाने डायरेक्ट सेलिंग त्यांच्याही कामाला येते. अरे बाबा, तुम्ही शिव्या घालताय पण ते पाहणाऱ्यांची संख्या वाढवून तुम्ही पण पैसेच कमवताय ना. ते झालं तुमचा अर्थ. पण शेवटी एखाद्याला बदनाम करून तुम्ही पैसे कमवणार, पण तेच ना, शेवटी एखादा व्यक्ती तो करिअर, हा ते चुकीचं आहे. तुम्ही बनवायचंय तर तुम्ही डायरेक्ट सेलिंगला चांगलं म्हणून बनवा. हा, नाही, आणि जरी वाईट बनवत असाल तरी ते एकांगी झाली ना, एकांगी झाली. आणि त्या दुसरी बाजू तुम्हाला माहितच नाही. एका बाजूला तुम्ही ते ब्लेजर घालून फिरतात, हे करून फिरतात, पायात चप्पल नाहीत, हे जे तुम्ही विनोद निर्मितीसाठी करताय, पण ही परिस्थिती ती नाही आहे. आज तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं या इंडस्ट्रीतून पैसे कमवत आहेत किंवा मोठी मोठी स्वप्न पूर्ण करण्याचं धारिष्ट्य करतायत आणि काही लोकांनी ती केली सुद्धा. तर हे एक क्षेत्र आहे ना ज्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस, त्याच्याकडे पैसा नाही, अडका नाही, पण एक विश्वास आहे स्वतःच्या मेहनतीवर, त्याची विश्वास आहे, तो मेहनत करून पुढे. तुम्हाला म्हणजे या गोष्टीबद्दल मी त्यांना एक सांगू शकतो की या इंडस्ट्रीमध्ये शिक्षण लागत नाहीये,
या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला येतं काय हे विचारलं जात नाही. बरोबर. तुम्हाला कुठला पास्टचा अनुभव हा विचारत नाही. तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन केलं, जॉईन झाला, तुमची भाषा कोणती आहे ही विचारत नाहीये. तुम्हाला काय येतं, तुमच्याकडे किती पैसा हे बघितलं नाही. पण मी जर समजा मला कुठं जर जॉब करायचा असेल, अगदी मला शिपाईची नोकरी असेल, तरी मला विचारलं जातंय की तुम्हाला अगोदरचा अनुभव आहे का. बरोबर आहे ना. तसं इथं विचारत नाही. याच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना करोडपती होण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. त्याला जोडून एक प्रश्न की हा व्यवसाय ठराविकच भागात करता येतो की हा देशव्यापी आहे की हा जगव्यापी आहे? हा देशव्यापी सुद्धा आहे, हा जगव्यापी सुद्धा आहे. हा कुठल्या पर्टिक्युलर एका जागेवरती करायचा हा विषय नाही. आता तर खूप डिजिटल मार्केटिंग आहे. आज फेसबुक आहे, ट्विटर आहे, व्हॉट्सअप आहे, युट्यूब आहे, याच्या माध्यमातून सुद्धा करता येतो. आणि बऱ्याच कंपनी डिजिटल मध्ये उतरलेल्या आहेत, त्याच्या माध्यमातून सुद्धा करता येतो. त्यामुळे हा फक्त इथे पर्टिक्युलर तुमच्या गावापुरता हा बिझनेस राहिलेला नाही. म्हणजे त्याची व्यापकता फार मोठी, खूप मोठी, खूप मोठी. म्हणजे तुम्ही बारामतीमध्ये आहात, पण तुमचं नेटवर्क देशाच्या कानाकोपऱ्यात असू. अगदी माझं नेटवर्क बघितलं तर 7 राज्यापर्यंत पोहोचलं. 7 राज्यामध्ये माझे जे युजर आहेत, ते युजर काळे आहेत की गोरे आहेत हे माहित नाही, पण ते साबण घेतात, वापरतात, पैसे येतात. येस येस. जसं ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये ते खूप महत्वाचं आहे. आणि हे डायरेक्ट सेलिंगची खासियत आहे. एकदा का तुम्ही तुमची संघटना बांधली तर ती संघटना ऑटोमॅटिक प्रोडक्ट वापरते आणि त्याचा काही बेनिफिट पॉइंट मध्ये असतो. तो बेनिफिट आपल्याला. पूर्वी एक डायलॉग ऐकायचो याच्यात कि कहीं कोई अजनबी शहर में कोई अजनबी आदमी आपके नेटवर्क का अपने बालों को लगाएगा तेल और पैसा आएगा आपके घर. बरोबर. आज ये बहुत सारे लोगों के घर में आ रहा है. तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि तो कोण अजनबी माणूस आहे माहित नाही, पण तो माझ्या नेटवर्कचा हिस्सा आहे. कोणामुळे आला माहित नाही, पण तो माझ्या नेटवर्कचा हिस्सा आहे. आणि तो जे काही खरेदी करतो त्याच्यावर मला सुद्धा आता डायरेक्ट सेलिंग इतकं ग्रो करतंय की 2025 सालापर्यंत फिकी आणि KPMG ने सांगितलेलं आहे की ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री 62,000 करोडच्या घरामध्ये चालली. वार्षिक उलाढा. आता जर बघितली आपण तर ही इंडस्ट्री 18,000 करोड क्रॉस करते. बरं, याला कायदेशीर आधार काय आहेत का? कारण पूर्वी जेव्हा सुरुवात झाली या इंडस्ट्रीला, आता तुम्ही म्हणताय ती 1996 साली जी कंपनी सुरुवात झाली त्यावेळेला असं काही गाईडलाईन्स पण नव्हत्या किंवा कायदेशीर काही आधार नव्हता. तरी पण लोकांनी विश्वास ठेवून, कारण याच्यात रिस्कच शून्य होती. जे काही लावायचं होतं ते तुमचा स्वतःचा वेळ आणि आत्मविश्वासच लावायचा होता. त्यावेळेला सुद्धा लोक करोडपती झाले. किंवा आज काही महिला सुद्धा करोडपती आहेत, महिन्याला करोडो रुपयाचं उत्पन्न घेत आहेत, हे आम्ही पाहतोय. बरोबर. आणि ही सगळी पूर्वीची सामान्य माणसं होती. तुम्ही सुद्धा आता लाखो रुपये कमवतात, पूर्वीचे तुम्ही पण सामान्य माणसं. तर ह्या सगळ्या ह्याला आत्ता म्हणजे पूर्वीचं जे सुरुवातीला जे विश्व होतं, चॅलेंजेस होते आणि आत्ताचे चॅलेंजेस, याच्यामध्ये काही फरक आलाय का? आता हे युथ जे आहे ही एक संपत्ती आहे. बरोबर. का हे फ्युचर आहे. कारण की बघा, आज मला ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री मिळाली मला वयाच्या 34व्या वर्षी. पण जे आज नव्याने 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत की ज्यांना संधी आहे, त्या मुलांनी कॉलेज करत शाळा करत पार्ट टाइम मध्ये रजिस्ट्रेशन करायला काहीच हरकत नाही. कारण की तुम्ही अगदी कुठेही जॉब करा, कारण की साबण शॅम्पू पेस्ट अगदी सर्वसामान्य झोपडीपासून तो करोडपतीच्या घरामध्ये सुद्धा साबण शॅम्पू पेस्ट वापरली जाते. म्हणजे हा डायरेक्ट सेलिंगचा बिझनेस कोणीही घेऊ शकतो. अगदी तो वकील असेल, जज असेल, अगदी तुम्ही पोलीस खात्यामध्ये जॉब केला तरी सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये वस्तू वापर, म्हणजे तुम्ही सुद्धा एक कंझ्युमरच होता. बरोबर आहे. तसं मी इतर लोकांना सुद्धा सांगेल की प्रत्येक व्यक्ती हा भारतातला कंझ्युमर आहे, ग्राहक आहे. आणि ग्राहकाला ह्या डायरेक्ट सेलिंग मध्ये संधी आहे. त्याच्या वेळेनुसार, त्याच्या कुवतीनुसार पार्ट टाइम मध्ये पैसा कमवण्याची प्रत्येकाला संधी आहे. कारण ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री एवढीच अशी इंडस्ट्री सर की भारतामध्ये आता बऱ्याच इंडस्ट्रीकडे बघितलं तर आज रोबोट आले. रोबोटमुळे कितीतरी जॉब गेले. आज IT कंपनी, आज कितीतरी लोकांनी सांगितलं. आणि अजून बी एक गोष्ट आता नव्याने मला समजली की आरक्षण चा मुद्दा म्हणतात, कंपनी म्हणतात की तुम्ही आरक्षणच्या आत घालू नका, आम्हाला क्वालिटी पाहिजे, म्हणजे लोकांना हुशार लोक पाहिजे. तुम्ही आरक्षणाच्या कार्य आम्हाला मग आम्ही एज्युकेटेड लोक पाहिजे. त्यामुळे आरक्षणाचं संरक्षण पण गेलं, संरक्षण बी गेलं. मग मला हे म्हणायचं की सर इथं तुम्हाला संधी आहे प्रत्येकाला.
शिक्षणाची अट शिक्षणाची अट नाही. ओव्हर टॅलेंटेड राहायला पाहिजे असं पण नाही. आणि इथं तुम्हाला शिक्षणावरती किंवा तिथं तुम्हाला चांगलं काम मिळेल हा नाही. इथं तुम्ही कमी शिकलेला असाल तरी सुद्धा करोडपती होण्याची संधी झालेत. मर्सिडीज बेंझ, ऑडी, जगुआर, रोल्स रॉइस, आज करोडोचे. आज मला माहित आहे की मी ह्या इंडस्ट्री मधले 52 करोड चे घरामध्ये राहणारे लोक बघितले. अगदी मी त्यांच्याबरोबर 2-2 दिवस राहिलेलो आहे सर. आज ह्या इंडस्ट्री मधून सुद्धा एवढा पैसा, अगदी मर्सिडीज मधून रोज फिरणारी लोक. अच्छा, जेंट्स पासून ते जेंट्स पासून लेडीज पर्यंत मी याच्यामध्ये बघितले. त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्तीला संधी आहे, फक्त त्याच्या कुवतीनुसार. म्हणजे त्यांनी काम केलं, जर तो हरला नाही तर नक्की यशस्वी होणार. कोलेकर साहेब, तुमच्याशी गप्पा माराव्या तेवढ्या थोड्याच आहेत. इतकं सुंदर आज हे गप्पांचा फड रंगला आपला. पण शेवटी एक शेवटचा प्रश्न. ओके. कोणता आधार नवीन माणसांनी कंपनी निवडताना पाळायला हवा, की बाबा ही कंपनी निवडताना मी काय निकष लावायला पाहिजे? तर त्या तेवढं प्रश्नाचं शेवटी खूप चांगला प्रश्न सर तुम्ही मला केला, की कोणता आधार किंवा काय बघितलं पाहिजे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये कंपनी निवडायची कशी माहित नसते. बरोबर. कारण त्याला माहित नसते की कंपनी चांगली काय. पण मी सांगेल की जसं आपण याच्यामध्ये एक रूल्स आहे 5P म्हणून. बाबा कंपनीचे बघत असताना कंपनीचा 5P म्हणजे कंपनीचे प्रोफाईल. P फॉर प्रोफाईल. प्रोफाईल कसं पाहिजे. प्रोफाईल ते चेअरमन आहेत किंवा जे काय ते काय आहे, बॅकग्राऊंड म्हणजे कंपनीची इस्टॅब्लिश्ड कसं आहे, काय करते, विजन काय, महत्वाचं विजन आहे कंपनीचा, त्या मालकाचं विजन काय. सेकंड पार्ट येतो तो म्हणजे प्लॅन. P फॉर प्लॅन. काय ह्या कंपनीचा प्लॅन काय, पैसे मिळणार आहेत, मग याची आणि डिस्ट्रीब्युशन कसं आहे, काय कसं, हे सगळं ह्याच्यामध्ये प्लॅन. म्हणजे ते नेटवर्करला पुरेसे पैसे देणार प्लॅन आहे का, किंवा कंपनी पण सर्वाइव्ह होणार नाही तर उगाच आकर्षित करण्यासाठी भरपूर पैसे दाखवायचे आणि 4 महिन्यांनी 2 महिन्यांनी 1 वर्षांनी बंद व्हायचे. म्हणजे पहिला मुद्दा प्रोफाईल, दुसरा मुद्दा झाला प्लॅन, तिसरा मुद्दा तो म्हणजे मेन आहे तो म्हणजे प्रोडक्ट. हा खूप महत्वाचा मुद्दा. कारण की एक बऱ्याच कंपन्यांमध्ये बघतो आपण 100ची वस्तू 1000ला विकतात. नो, जो काय आपण प्रोडक्ट देणार आहे, कारण आपली फेस व्हॅल्यूवरती तो व्यक्ती प्रोडक्ट घेत असतो. आणि प्रोडक्ट आपण गेलो म्हणून एकदा व्यक्ती घेतो, पण रिपीट ऑर्डर येते का, हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे तिसरा प्रोडक्ट पार्ट आहे तो म्हणजे प्रोडक्ट. आणि चौथा तो म्हणजे आहे तो म्हणजे पेआउट. बाबा कंपनी पेआउट करते, हे कधी करते, कशी करते, जे काही रूल्स आहेत, गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत, 5% करते का, कसं सिस्टम आहे का, कंपनीमध्ये का, हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा अनुभव येतो की टॅक्स कापला जातोय पण तो तिकडे भरला जात नाही, देत नाही. बरोबर आहे, असे आरोप होतात. आणि शेवटचा तो महत्वाचा तो मुद्दा म्हणजे प्राइस. त्या प्रोडक्टची प्राइस, किंमत हे खूप महत्वाचे. म्हणजे हे सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन बघितलं म्हणजे 5P आपण जर बघितले तर इझी आपण निर्णय घेऊ शकतो. त्याच्याबरोबर अजून ऍडिशनल मी सांगेल की ती कंपनी IDSA बेस असावी. ती कंपनी इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशनची रजिस्टर आहे का, FDSA म्हणजे फेडरेशन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन मध्ये आहे का. ह्या गोष्टी जर बघितल्या तर निश्चित ज्या कंपनीमध्ये ह्या सगळी लायसन घेऊन काम करते तिथं तुम्हाला काम करायला काही हरकत नाही. तिथं आपलं करिअर सेफ आहे, हे महत्वाचं आहे. कारण आपलं आयुष्य आपण तुमचा वेळ वाया जाणार नाही, पैसा नाही गेला पण वेळ वाया गेला असं. तर हे होते बापूसाहेब कोलेकर सर, ज्यांच्याशी आम्ही मनसोक्त गप्पा मारल्या. या गप्पांमधून तुम्ही काय अर्थबोध घ्यायचा तो घ्या. कारण शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक लोकांपैकी ते एक आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ते या व्यवसायात आलेच नाही तर टिकून राहिले, आणि निव्वळ टिकून नाही राहिले तर ते यशस्वी पण झाले. आज 6-7 राज्यांमध्ये त्यांचं नेटवर्क पसरलेलं आहे. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आता त्या इंडस्ट्रीला 28 वर्षाहून अधिक काळ लोटलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक मराठी लोकांनी आपला ठसा उमटवला आहे. त्या अनेक ठसा उमटवणाऱ्या लोकांपैकी एक व्यक्ती म्हणजे कोलेकर साहेब. कोलेकर साहेबांच्या या एकूण गप्पांमध्ये एक तर सिद्ध झालं की प्रशिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे. प्रशिक्षणावरून आठवलं, नॉलेज गेन फाउंडेशन हे सुद्धा या प्रशिक्षणाच्या कार्यामध्ये उतरणार आहे. नॉलेज गेन फाउंडेशननी ठरवलंय
की वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अनेक लोक संघर्ष करतायत, यश शोधतायत. अशा लोकांना मार्गदर्शक ठरावं, अशा लोकांना दिशादर्शक ठरावं, असं अशा या इंडस्ट्रीच्या एज्युकेशनच्या कार्यशाळा, वर्कशॉप आयोजित करायचं नॉलेज गेन फाउंडेशननी ठरवलं आहे. तर त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला त्याची आवश्यकता वाटत असेल तर आम्ही खाली नंबर देत आहोत. त्या नंबरवर तुम्ही फोन करून विचारू शकता की बाबा हे वर्कशॉप कुठे असेल, काय असेल, त्याचं स्वरूप काय असेल आणि त्याची फीज काय असेल. तर या वर्कशॉपचं स्वरूप हे असेल की अनेक प्रश्न आपल्या मनात आहेत या इंडस्ट्रीबद्दल, हे वाढवावं कसं, हे नेटवर्क उभं कसं करावं आणि अनेक प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची उत्तरं या वर्कशॉपमध्ये देण्याचा प्रयत्न असणार आहे. इथे निव्वळ मोटिवेशन असणार नाही, बजावताली असं काही असणार नाही आहे. पण बरेच जे प्रश्न आहेत का, याचं बेसिक एज्युकेशन वर्कशॉप असणार आहे, ते त्याच्यामध्ये का करावा आणि कसा करावा याची उत्तरं असतील. ॲडव्हान्स एज्युकेशन वर्कशॉपमध्ये कसा टिकवावा याची उत्तरं असतील. बऱ्याच लोकांच्या या तक्रारी आहेत की बाबा आम्ही नेटवर्क तर उभं करतो हजारो लोकांचं, मागे वळून बघतो तर 100 लोकंसुद्धा ॲक्टिव्ह नाही आहेत. तर याची कारणं काय आहेत ती शोधण्याचा प्रयत्न आपण या वर्कशॉपमध्ये करू शकता. तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये काम करत असाल हरकत नाही, तुम्हाला तुमच्या कंपनीची सपोर्ट सिस्टम मदत करत असेलच, पण तुम्हाला अजून काही अधिक जाणून घ्यावंसं वाटलं तर तुम्ही या वर्कशॉपचा लाभ घेऊ शकता. आम्ही कोणत्याही कंपनीला प्रमोट करत नाही. आम्ही फक्त आणि फक्त डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीला, तीही कायदेशीर तत्वांवर चालणाऱ्या, त्या कायदेशीर तत्वांवर चालणाऱ्या इंडस्ट्रीला आम्ही प्रमोट करतोय. आणि त्या इंडस्ट्रीबद्दल जे भ्रमाचं मळब आहे ते दूर व्हावं म्हणून अशा मोठ्या लोकांना तुमच्यासमोर आम्ही वेळोवेळी आणतोय आणि हा उपक्रम कायम चालूच राहणार. पण ह्या एज्युकेशन याचा सुद्धा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क करा. आता थांबण्याची वेळ झाली आहे. तुमचं प्रेम, शुभेच्छा, शुभाशीर्वाद आम्हाला मिळतोच आहे. तो असाच वाढत राहावा ही अपेक्षा. आम्हालाही हुरूप वाढेल आणि हे अधिक चांगल्या पद्धतीने तुमच्यासमोर आणता येईल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेले लोक आम्ही तुमच्यासमोर आणणार आहे, जे ह्या इंडस्ट्रीमध्ये यशाच्या रस्त्यावर चालत आहेत. तर आम्हाला तुमचं प्रेम लाभू द्या. ते कसं व्यक्त करायचं ते मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो. लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि आम्हाला तुमचा प्रोत्साहन द्या. जाता जाता एक सांगेन की सरांचं नाव आणि नंबर आम्ही खाली देत आहोत. आम्ही प्रत्येक पाहुण्याचं नाव आणि नंबर देत असतो. हेतू हा की जर ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला कोलेकर साहेबांना काही विचारायचं असेल की बाबा आम्हाला अजून थोडंसं जाणून घ्यायचं आहे तुमच्या स्वतःबद्दल किंवा तुम्ही करत असलेल्या त्या संकल्पनेबद्दल, तर तुम्ही बिनधास्त त्यांना फोन करून विचारू शकता. जर फोन केला तर चालेल ना? हो, नक्की. आणि त्यांच्या संकल्पनेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर फोन करा. ती आवडली तर त्यांच्याबरोबर तुम्ही सामील व्हा. त्यांचं मदत आणि मार्गदर्शन मिळेल याबद्दल मी खात्री देतो तुम्हाला, कारण अशी ती व्यक्ती आहेच. तर अशा महान व्यक्तीने आज आम्हाला वेळ दिला त्याबद्दल साहेब धन्यवाद. तुम्ही असे आम्हाला लाभलात एका शब्दावर, बारामतीवरून एवढ्या लांब आलात. तर अशी वेगवेगळी महान लोक आम्ही तुमच्या भेटीला आणणार आहोत. तुम्हीही तयारीत राहा त्यांचं स्वागत करण्यासाठी. धन्यवाद.